नमस्कार, मी प्रफुल्ल साठे. आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी. होळी आणि रंगपंचमी म्हटलं की रंगाची उधळण आठवते. पण आजच्या युगात मागील 30 वर्षापूर्वीचे नैसर्गिक पळसाच्या झाडांचे लाल फुलाचा रंग रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग म्हणून वापरले जात होते. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पळसाचे झाड पूर्णपणे केशरी लाल फुलांनी बहरलेले दिसते. याच फुलांचा नैसर्गिक रंग तयार केला जायचा. रंगपंचमी या सणासाठी हे रंग पूर्णपणे सुरक्षित व पर्यावरणपूरक होते. पळसाचे झाड हे महाराष्ट्रासह भारतातील जंगलातही आढळते. आज रासायनिक रंगाचा वापर वाढलेला आहे. पळस हे केवळ सुंदर झाड नाही, तर त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि औषधीचे महत्त्व सुद्धा मिळालेले आहे. आज बाजारात मिळणाऱ्या अनेक रंगांमध्ये रासायनिक घटक असतात. त्यामुळे त्वचेची जळजळ, डोळ्याची आग आणि डोक्याच्या केसांचे नुकसान सुद्धा होते. रंगपंचमी हा आनंदाचा सण आहे. हा सण दिनांक 2 मार्च 2026 ला येतोय. धुळीवंदन साजरी करताना आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी